नांदेड, परभणी, तुम्हाला सांगतो हिंगोली, धाराशिव, बीड या ठिकाणी पावसाबरोबर परभणी या ठिकाणी पाऊस तर आहेच आहे, त्याबरोबर गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळं आणि हा पीक काढणीचा कालावधी आहे, त्यामुळं साधारण वातावरण 29, 30, 31 मार्च यापर्यंत आहेच आहे. पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 3 एप्रिलपर्यंत, म्हणजे सध्या 2ला तुम्हाला हनुमान जयंती आणि 3ला गुड फ्रायडे आहे, तिथपर्यंत हे वातावरण टिकून राहणार आहे. त्यामुळे गारपिटीची शक्यता आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्यांनी थोडी जागरूक असावं. अच्छा. मग आता त्याच्यामध्ये तुम्ही जर तीव्रता विचारू लागला तर ती तीव्रता ही कमी जास्त आहे. आणि मी जरी तारखा 5 दिवस सांगितले तुम्हाला, 29, 30, 31, 1, 2, 3 म्हणजे 6 दिवस झाले, तरी प्रत्येक दिवशी तिथे गारपीट होईल असं नाही. अच्छा. म्हणजे काही ठिकाणी 29ला होईल, काही 30ला होईल, काही 31ला होईल, अशा पद्धतीचं हे वातावरण असणार आहे. पण त्याच्यामध्ये कोणता भाग सोडला जाईल असं काही नाही. पण विशेषतः विदर्भामध्ये हा जास्त त्याचा परिणाम जाणवणार आहे. आणि खरं तर खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्राबद्दल मी साशंक असलो तरी मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी ह्या वातावरण नसल्यामुळं त्याही ठिकाणी तुम्हाला सांगतो अवकाळी पाऊस, विजा, वारा, गाऱ्याची शक्यता आहेच. बरं.